पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील दंतवैद्यकशास्त्र विभाग प्रमुखाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली। डॉक्टर राजू पाटील वय 45 वर्ष असे या मृत प्राध्यापकाचे नाव असून या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर पाटील हे पुण्यातील एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत होते। शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीय घराबाहेर असताना त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले। काही वेळाने त्यांची पत्नी घरी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। आपल्या पतीला अशा अवस्थेत पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला। या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे। प्राथमिक तपासात डॉक्टर पाटील यांनी कामाच्या आणि ताणामुळे आत्महत्या करत असल्याचं या चिठ्ठीत नमूद केल्याची माहिती समोर आली आहे। मोठ्या पदावर कार्यरत असतानाही कामाचा मानसिक ताण एका तज्ज्ञ डॉक्टरला इतक्या टोकाच्या निर्णयापर्यंत घेऊन गेल्याने हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान सिंहगड रस्ता पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सहकारी आणि कुटुंबियांची चौकशी सुरू आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।